सिमेडॉनच्या डोक्यावरून पाठवलाय चेंडू. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी. आणि याच 2 धावा गेल्या वर्षी खरं तर वाडा संघाचं आव्हान पहिल्याच सामन्यामध्ये संपुष्टात आलं. परंतु यावेळी म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो ना की 2007 ला जसा विश्वचषक आपण हारलो, ICC काही कठीण पावलं उचलली आणि नवे चेहरे खरं तर पुढच्या विश्वचषकाकरता म्हणजे 2011ची जी टीम बनवण्यासाठी महेंद्रसिंग धोनीला ज्यावेळी कॉल कॉन्फरन्सवर विचारलं गेलं की 2008 साली ती कॉन्फरन्स झाली आणि त्यांना विचारलं की धोनी अभी तक तो अपने पास 4 साल है, 3 साल है वर्ल्ड कप के लिए. तेव्हा धोनीचं प्रत्युत्तर होतं सिर्फ 3 साल आहे. म्हणजे 3 सालमध्ये त्या 3 वर्षांमध्ये आपल्याला पूर्ण सेटअप बसवायचा होता, प्लॅनिंग बसवायचे होते. कदाचित ते चेहरे वाडा संघानं बदललेत आणि आता रिझल्ट दिसायला देखील सुरुवात झाली आहे. एकंदरीत इथे संघाची टोटल पोहोचली आहे ती 2 गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज स्वतः निशांत. मी तर म्हणेन की बाहेरून जाणाऱ्या चेंडूला थोडासा छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न इथे व्हाइट बॉल करार दिला गेला. इस एक्स्ट्रा रन के मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है. 3 रन कुल स्कोर में इजाफा है. पहले ओवर का खेल जारी है. मैदान के अंदर खुद कप्तान जो लीड कर रहे टीम को, निशांत वाघमारे की अगली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर आई, हल्की सी अंदर आते हुए विकेट कीपर के दस्तानों में ठहरती हुई इस गेंद को डॉट बॉल करार घोषित किया है अंपायर ने. इकॉनॉमिक संघ, कृपा करून आपण पूर्ण इकॉनॉमिक्स टीम आपण सुजित सरांच्या सहित आपण आत या. तुम्हाला ही सूचना आहे. खूप चांगला स्ट्रोक, वेगवान आणि टायमिंग पहा. बॉल चाललाय महेंद्रसिंग धोनी स्टाईल. मैदानाला आग लावत अक्षरशः 4 धावांसाठी चौकार. हॅलो निखिल सर, तुमचं सुद्धा आभार मानावे लागेल, कारण की तुम्ही क्रिकेटच्या सामन्यामधून धावतं वर्णन देत असताच अधूनमधून सुद्धा तुम्ही या इतिहासाची माहिती या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवताय. खरोखर तुमचं आभार मानावं तेवढं खूपच कमी आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. वळूयात मॅचच्या दिशेनं. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. खरं तर या समालोचनामागे फार किस्से आहेत. ते आता सचिन सर आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्स मध्ये, त्यांना देखील माहिती आहे. ज्या गोष्टींनी मला इंजिनियर बनवलाय ती ही गोष्ट आहे. म्हणजे खरं तर माझी एवढी परिस्थिती नव्हती की मी एक चांगला अभियंता होऊ शकेन, परंतु या क्रिकेट ऑफिशियली तुम्हाला बरंच काही घडवू शकतं इफ यू थिंक इन अ पॉझिटिव्ह मॅनर. हा चेंडू षटकारासाठी पाठवला. थँक्यू डीजे आणि थँक्यू. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खरं तर ज्यावेळी मी कर्जत पनवेलमध्ये इंजिनिअरिंग करत होतो, माझ्याकडे पैसे नसायचे आणि त्यावेळी मी प्रोजेक्टची सुट्टी शुक्रवारी आणि शनिवार रविवार कॉलेज ऑफ या 3 दिवसांमध्ये मॅचेस देखील भरपूर असायच्या आणि तेव्हाच मी ऑफिशियली कॉमेंट्री करून जे अर्निंग यायचं त्यातून माझी फी भरायचो आणि इंजिनिअरिंग कंप्लीट करायचो. तर स्ट्रगल इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ, पण त्याचं एक्झिक्युशन तुम्ही पॉझिटिव्ह मॅनरमध्ये केलंच पाहिजे. ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. इथे जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. 13 या धावसंख्येवर धावफलक आहे. एकंदरीत सेकंड ओव्हरला इथे प्रारंभ होईल. दूसरे ओवर का खेल यहाँ पर जारी है. 5 गेंदें अभी भी शेष है. 1 गेंद का खेल यहाँ पर हो चुका है. हाफ ट्रैकर गेंद थी, उसको दिशा देने का काम किया बल्लेबाज ने. स्क्वायर ऑफ द विकेट. फंबल हुआ. 2 खिलाड़ियों के बीच मिसफील्डिंग और उसका फायदा डेफिनेटली टीम वाडा को होता हुआ इस 2 रन की मदद से कुल स्कोर में इजाफा हुआ है. स्कोर जा पहुंचा है 15 रन, 15 रन. एकच धाव, एक शॉट. हा बॉल 1. ओके, सो ऑथराइज एकाच चेंडूचा खेळ संपला. म्हणून मी म्हणतो की समालोचन कक्षात फार शांततेची गरज आहे. इथं गोंगाट झाला की सगळं बिघडली गणित. फटका चांगला आहे. ताकद, नजाकत
हा छत्रपतींचा छावा इथे ठोकतोय साधावा षटकार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागे छपार. थँक्यू. खरं तर नियोजन कसं असावं ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे शिवचरित्र. म्हणजे ज्यावेळी अफजल खानाचा वध केला ना महाराजांनी, शिवा काशीद नावाचा सरदार जो साथीला होता छत्रपतींच्या, आणि पहा इथे दोन खेळाडूंना भेदून बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. सांगतो ना भावा, थांब ना एक मिनिट. ते त्याच्याकडे लक्ष देऊ नको, मी सांगतो तुला. टेन्शन घेऊ नका जास्त. वाडा संघ प्लीज, प्रत्येक बॉल टू रन तुम्हाला पोहोचवली जाईल. संघाची टोटल पोहोचली 25 या धावसंख्येवर. मित्र आता पाया पडतो, पण तो मोबाईल खाली ठेव ना, त्या स्कोर कडे लक्ष दे. हात जोडून विनंती करतो स्कोरर मित्रा. ते जे फलंदाज आहेत दे आर कन्फ्यूज, दे आर गेटिंग कन्फ्यूज प्लीज. सो इट्स अ हंबल रिक्वेस्ट बाय माय एंड की जरा लक्ष द्या प्लीज. फटका चांगला आहे ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये फंबल झालं. मिसफिल्डिंगचा फायदा पुन्हा एकदा होईल वाडा संघाला. आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पहा, तिसरी देखील. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. हा तो प्रीतम जीव टाकून खेळतोय एवढं मात्र नक्की आहे. आणि याच 3 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या 28. वाडा संघ लढतोय मैदानाच्या आतमध्ये. मी याआधी देखील श्रीनाथ सर उल्लेख केला की ग्रामीण भागातल्या पोरांना थकायचा रुसायचा अधिकार नसतो. म्हणजे ऑफिसमधून आम्ही जेव्हा घरी जातो किंवा शनिवार रविवार आम्ही जेव्हा घरी असतो ना, तुम्हाला शेतात उतरायला लागतं, तुम्हाला नांगर आकलायला लागतो, तुम्हाला शेताचे भारे देखील भाताचे बांधायला लागतात. या सगळ्या गोष्टी करायला लागतात. कदाचित म्हणूनच इथे पहा संघाला पुन्हा एकदा 4 धावा मिळतील. 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे. थँक्यू डीजे. 32 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल षटक क्रमांक दुसरं षटक जे प्रगती पथावर आहे. गोलंदाजी मार्कवर रोहा संघाचं प्रतिनिधित्व करतोय प्रतीक चावरीकर. गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी. गुडलँड टू गुडलँड बॉलचं एक्झिक्युशन करणं खरं तर इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा आणि गुणवत्ता इथे मात्र दाखवतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर इथे संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 16 रन्स पर ओव्हरच्या रन रेटनं 32 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल HO फायटर्स आणि त्या विपक्षामध्ये IEI चॅम्पियन. बोथ टीम कॅप्टन बी रेडी फॉर युअर नेक्स्ट मॅच आणि तयारीत राहा. मी दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत HO फायटर्स वर्सेस IEI चॅम्पियन. मिडल सेशन मध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे अक्षय शिंदे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी कर्णधार आपण कृपा करून रेडी राहा. बॅट अँड पॅड मधून फ्लिक करायचा होता, परंतु अतिरिक्त शफल जरी झाले असले तरी लेग स्टिकच्या बाहेर बॉल असल्यामुळे पंच इथे इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल 33 या धावसंख्येवर आहे. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. गेंदबाज काफी प्रयास कर रहे हैं स्कोर को लगाम लगाने की, लेकिन बल्लेबाजों ने अच्छी खासी बल्लेबाजी इस मैदान पर की है अभी तक. फिलहाल फिर एक बार एक एक्स्ट्रा रन वाइड की मदद से स्कोर जा पहुंचा है 1 रन की मदद से 34 रन्स 34 रन. विकेट अभी तक एक भी नहीं गया है. स्कोरर ध्यान दीजिए प्लीज. ये स्ट्रोक, व्हाट अ शॉट. मिड विकेट के बाहर सीधी गेंद तारामंडल में 6 रनों के लिए या साधावा. आणि याच षटकाराच्या मदतीनं 40 धावसंख्या धावफलकावर. थँक्यू डीजे. स्कोरर विकेट अजूनपर्यंत एकही आपली गेलेली नाहीये. कृपा करून तो मोबाईल बाजूला ठेवा आणि त्या आपल्या
स्कोर बोर्डवर लक्ष द्या. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण वारंवार डिस्टर्बन्स जे फलंदाजांकरता निर्माण होत आहेत. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. फुलटॉस होता आणि त्यावर देखील केलाय प्रघात. चांगली फिल्डिंग. स्टॉप केलाय बॉलला आणि तदनंतर पहा दुसरी धाव चित्त्याच्या चपळाईनं वेगानं अक्षरशः इथे निश्चितच कंप्लीट केल्या जात आहेत. आणि जर श्रीनाथ सर या दोन्ही खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना, तर खेळाला कशी बॉडी लँग्वेज पाहिजे तसं अगदी सडपातळ शरीर त्यांचं आहे. म्हणजे कारण ही पोरं कधी पिझ्झा बर्गर कधी जास्त खात नाही, त्याच्यामुळे ते फॅट्स त्यांच्या शरीरावर तुम्हाला दिसणार नाहीत. आणि त्यामुळे पहा काटकता जे ते दाखवत आहेत. एकंदरीत संघाची धावसंख्या 43 या आकड्यावर आहे. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. चेंडूंचा खेळ संपलाय आतापर्यंत तो. पाहूयात पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस. फटका इथे फसलाय. चेस करतायत क्षेत्ररक्षक. आणि पहा स्मार्ट क्रिकेट क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. आणि इम्प्लिमेंटेशन देखील त्या पद्धतीनं रोहा संघ इथे करत असताना संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं स्कोर मूव्स ऑन 44, लॉस ऑफ 0. पार्टनरशिप फार महत्वाची गोष्ट आहे. तुमची पार्टनरशिप बनणं, साझेदारी होना, ये क्रिकेट का सबसे महत्वपूर्ण हिस्सा है. और उसी पॉइंट पे फोकस करते हुए टीम वाडा स्पेशली ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर पेशकश करायचा होता, फटका फसलाय आणि इथे धीरजला निश्चितच शांत राहावं लागतंय. षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संघाची टोटल 44. स्कोर मूव्स ऑन 44, लॉस ऑफ 0 विकेट. नाव ओव्हर द स्टंप्स. जज केलाय बॉलला, न खेळणं पसंत केलं. लेफ्ट द डिलिव्हरी आफ्टर जजिंग द प्रॉपर बॉल. व्हाईट बॉल सिग्नल बाय अंपायर. स्कोर मूव्स ऑन 45, लॉस ऑफ 0. 45 वर दावफलक 45 रनों पर बिना किसी विकेट के नुकसान पर. फुल टॉस. नो बॉलचा सिग्नल आलाय. ऑन अबाउ द वेस्ट. कमरेच्या वर बॉलचं लँडिंग आणि पहा सुंदर अप्रतिम फलंदाज इथे मात्र बाद. प्रीतमला परतावं लागणार आहे. फर्स्ट विकेट गोज डाऊन. मिस्टर प्रीतम हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. सेहेचाळीस 47 माफ करा 47 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. कुणाल मेस्त्री संघाचा कॅप्टन जो सध्या क्रीडांगणावरती दाखल होतोय. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मध्ये वाडा संघ इथे ताकद जोगतोय रोहा संघाच्या विपक्षात. खोलवर टप्प्याचा बॉल पॉकेटचा इथे मात्र. आणि पहा थोडस ओव्हरथ्रो ऍक्शन तैनात केलं गेलं. कोऑर्डिनेशन, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन जे जाणवते, जी उणीव जाणवते, ताळमेळ. येस, नो अँड वेट, दीज आर द 3 इम्पॉर्टंट वर्ड्स फॉर बॅट्समन, स्पेशली वेन यू आर ऑन द ट्रॅक टेकिंग रन्स. आणि ज्यावेळी या 3 महत्वपूर्ण शब्दांचा तुम्ही वापर करता त्यावेळी तुमची रनिंग बिटवीन द विकेट देखील स्ट्रॉंग बनते. तुमच्या रन्स कंप्लीट होण्यामागे देखील तुम्हाला यश संपादितता मिळू शकते. इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 47 या धावसंख्येवर. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर माफ करा, इथे स्कोररच नाही ना. कारण काय, ऑफिशियली टेक्निकल स्कोरर जरी असला तरी आपल्याला एक वहीवर लिहिणारा पाहिजे, त्यामुळे फार अडचण निर्माण होते. आपण करूयात उद्या त्याची तजवीज. चला वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. या षटकातला पहिला चेंडू घेऊन. फटका, ताकद नाहीये फटक्यात. कुणाल मिस्त्रीचा हा स्ट्रोक, इम्प्रॉपर स्ट्रोक इम्प्लिमेंटेशन जे त्याच्या माध्यमातून झालं, ज्यामार्फत एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर 48 ऑन स्कोर कार्ड. राज खांडेकर जो रोहा संघाचं प्रतिनिधित्व इथे करतोय. इथे पहा धीरजचा हा स्ट्रोक ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन असताना एक सिंगल इथे मात्र अधोरेखित केली जाते. तुम्ही पाहतायत एका बाजूला
रोहा रायझिंग रायडर्स आणि त्या विपक्षामध्ये वाडा हिरोज अशी मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. मुंबईचा प्रसिद्ध वडापाव त्याचा आस्वाद सगळेजण घेत आहेत. मुंबईची खरं तर ती ओळख आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की जसं पुण्याची ओळख त्यांची मिसळ आहे तसं मुंबईचा वडापाव ही खरं तर मुंबईची ओळख आहे. गोलंदाज तयार, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, ट्रॅक करतात बॉलला परंतु तिथे देखील असफलता. आणि एकंदरीत धावा इथे घेतल्या गेल्यात. याच धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल 50 धावा अर्धशतक वाडा संघाच्या खात्यात जमा होतंय. आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील म्हणजे आपल्याच खेळाडूंच्या प्रतिक्रिया देखील आता घेणार आहोत, कारण या स्पर्धेविषयी त्यांना कसं वाटतंय, या स्पर्धेविषयी त्या प्रेक्षकांचं किंवा दुसऱ्या खेळाडूंचं देखील काय मत आहे. निश्चितच सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. गोलंदाज तयार, फटका चांगला, धीरजचा हा स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर चाललाय बॉल, सरळ दोर परल स्टेशनला भेट देण्याकरता ठोकला इथे षटकार. थँक्यू. आणि या षटकारानं वाडा संघानं इथं मात्र उभारी घेतली आहे. का बॅटिंग करतायत हे दोन्ही फलंदाज. खरं तर प्रीतमनं खरं तर स्टार्टिंगला इम्प्रेस केलं, तर नंतर आता धीरज देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, बॉल चाललाय, स्क्वेअर ऑफ द विकेट अत्यंत वेगानं, एक टप्प्या अखेर चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन. आमचे वाडा प्लांटचे मुख्य पदाधिकारी अरविंदजी पवार साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने देखील वाडा या संघाला भरपूर शुभेच्छा आहेत. धन्यवाद अरविंदजी पवार सर. आणि इथे धावसंख्येचा डोंगर देखील उभा झालाय, परंतु पहा हे विसरून आपल्याला चालणार नाही की रोहा संघाची ताकद देखील फार मोठी आहे. कारण रोहा संघाच्या ताफ्यात ते वाघमारे नावाचा जो त्यांचा कॅप्टन आहे खरं तर फार ताकदवान खेळाडू आहे. फटका चांगला, वन्स अगेन धीरजच्या बॅट मधून येतोय धमाकेदार आणखीन एक चौकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Webov in the mix. थँक्यू, धन्यवाद डीजे. एकंदरीत चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि आपण वळूयात प्रतिक्रिया घेण्याकडे. निलेश सर माझ्या सोबत आहेत. प्रथमतः त्यांचं स्वागत आहे आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मध्ये. सर काय म्हणाल, एकंदरीत क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत, आनंद घेतायत, काय प्रतिक्रिया आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं? खूप उत्तम आयोजन आहे आणि सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक आणि खूप मजा येते बघताना. सगळे स्पर्धक खेळत आहेत, आम्ही वडापाव होतोय. तर थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक टू ऑल द टीम्स. थँक्यू निलेश सर, मनापासून तुमचे आभार. तर निलेश सरांना आपण ऐकत होतो, या प्रीमियर लीग विषयी ते प्रतिक्रिया देत होते. आयोजनाचं भरपूर कौतुक होत आहे, कारण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन्स ऑफ ऑल द एफर्ट्स पुटेड बाय आवर ॲडमिन टीम. चांगला फटका फसलाय आणि इथे फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अक्षय शिंदे फॅन क्लब टीम आई चॅम्पियन्स आणि त्या विपक्षामध्ये एचओ फायटर भावेश दुबे फॅन क्लब एचओ फायटर. चला, दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत, दोन्हीही खरं तर ताकदवान संघ आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, त्यांना आपण रिक्वेस्ट करूयात की मिडल सेशन मध्ये जसा मध्यांतर होईल तसं आपण लगेचच आपण टॉस करणार आहोत. मला वाटतं ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच, यानंतरची जी असणार आहे. गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी होतीये. धावांचा डोंगर तर जरूर उभा झालाय, परंतु रोहा संघ फार ताकदवान आहे, फार चिवट संघ आहे असंच संबोधित करूयात. त्यामुळे कुठेही कोणालाही ते देखील पलटवार करणार. 64 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटकातला पुढचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आणि आता खरं तर फलंदाजाला विचार करायला भाग पाडला अक्षरशः.
परंतु धीरज सारखा एक तुल्यबळ फलंदाज मैदानात असताना देखील त्याला संधी दिली जात नाहीये. कदाचित वाडा संघ इथे बॅकफुटवर आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुलटॉस. कदाचित हे षटक या मॅचवर इम्पॅक्ट टाकून जाईल. जोगी आवे मैनू इथों दूर ले जा तू थँक्यू डीजे. सीने विचों दिल करे दम घुटू मुंदरा पवा के नाले मज्जियां थँक्यू. चरा 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक बॉल शेष आहे. यानंतर IEI चॅम्पियन आणि HO पॅन्थर्स हे दोन्ही टीम माफ करा HO फायटर्स आणि इथे व्हाईट बॉलचा सिग्नल. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल. कटर कॉम्बिनेशन गोलंदाजी होते त्यामुळे थोडीशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते या फलंदाजांकरता. एक सिंगल इथे आली. 4 ते 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्या गोलंदाजानं दिली आहे. अक्षय शिंदे आपण या संघाची धाव संख्या पोहोचली आहे 66 या धाव संख्येवर. मुंदरा पवा के नाले मज्जियां चरा के कीता जीना मुश्किल तू मेरा मैनू गल कुड़ी है तू किथों आई है ते डूबी है चोली के पीछे मुझ पे तू देखा नच देखो चुप चुप के मैं तुझे बोलूं सच सच मचने लगी तू बेबी टू मच दुनिया में गिर जाए वाडा हिरोज तुषार प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यावं. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आपण इथे. तुषार चौधरी प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यावं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे घेतोय. IEI चॅम्पियन्स वर्सेस HO फायटर्स. डॉट बॉल. नो बॉल. ओ पक्की साडी एक आ पछाण पतलो सर्कल छोड़ा गलबात वड्डी है एक पिछे लगदियां 7 जीरोआं नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय. IEI चॅम्पियन्स आणि HO फायटर्स. कौन जिंकला टॉस? टॉस चलिए आजा. बॅटिंग HO फायटर्स. HO फायटर्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे पहिली. HO फायटर्स कॅप्टन अक्षय शिंदे. We are selected batting first. अक्षय काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? आता फर्स्ट टाइम आम्ही चेसिंग करणार आहे या मॅचला आणि ॲक्च्युली आमचं नाही या सीझनमध्ये पण आणि गेल्या सीझनमध्ये पण आम्ही कंटिन्यू म्हणजे फर्स्ट बॅटिंग केलेली आणि ॲक्च्युली आमची इच्छा होती की आम्ही चेस करू. आता ती टॉसनीच आम्हाला करून दिली आहे. त्याच्याबद्दल आमची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. प्राऊड गेम खेळायचा, व्यवस्थित खेळायचं, एंटरटेन करायचं. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. टॉस जिंकून HO फायटर्सने बॅटिंग घेतलेली आहे.
जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जीव झाला येडा पिसा रात रात जागन पुर दिस भर तुझ्या फिरतो माग मागन जादू मंतरली कुणी सपनात जाग हपणी नशिबी भोगाचा दावला तुझ्या फिरतीचा हाई तुम्हाला बाहेर एक बॉल राहिलाय का तुझ्या फिरतीचा हाई ओव्हर झालेली आहे एक चेंडू बाकी आहे लागली आणि तू वळवून नवी माझ्याकडं पाहिना आता थोडा मोर घास तरी गिळना त्याला जळून जळून जीव गीत जुळना सारी सकटून जिंदगी पाहिली तरी झाली कुठं चूक मला कळना शेवटचा चेंडू षटकातला दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि बघूया सफल होते का पण हा यष्टीची जब तुम झुके तब से तुम नजर में आ रुके हम तो हो गए समा धीरे धीरे धाव संख्या 74 75 टू हम तो हो गए समा धीरे तू जानू वानू जो कहता है बीबी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे ऐसा Water, the essence of life, its acute shortage due to rampant pollution and excessive use is of great concern. At Ion Exchange, it's been our privilege to manage this scarce resource. We have achieved significant landmarks in water management for over 50 years. We provide total water and wastewater treatment, recycle, zero liquid discharge and waste to energy solutions. Globally, we are one of the few to offer single window solutions for industries, institutions, municipalities, homes and communities, ensuring a happier and healthier environment. We undertake projects for public water supply, municipal sewage treatment and solid waste management. Ion Exchange provides solutions that ensure source reduction, product recovery, waste minimization, and water reuse. This concept has been adopted by all industries. We have the largest number of references in diverse industrial and municipal segments across the geographies served, ensuring minimum freshwater requirement and faster payback on investments, resulting in its wide acceptance by all industries. Our Zero-B range of cost-effective and user-friendly home water solutions ensure 2.5 times more water recovery than conventional RO purifiers. We offer a wide range of packaged sewage treatment plants using advanced technologies for a cleaner environment. Our first manufacturing unit for the packaged drinking water, Rail Neer, was commissioned for Indian Railways in 2003. Since then, we have expanded to 5 units countrywide. In rural India, where communities face the crisis of unsafe drinking water, we are committed to solving the problem of surface and groundwater pollution by removing contaminants like fluoride, arsenic, iron, salinity, nitrate, and uranium that can be harmful and cause epidemic diseases. We also provide mobile units in the event of a natural calamity where the water supply can get highly contaminated. These specially designed disaster management units cater to emergency requirements of drinking water that are independent of external factors like electricity. These units can travel to difficult locations and can be operated in hard-to-reach areas. Specially designed systems are also available for the Army and Navy to meet their needs of potable water during transit or camp movement.
Due to rapid industrialization, freshwater sources are becoming increasingly scarce, creating the demand for alternate sources of water. We tackle this issue by treating rainwater, industrial effluent, sewage, seawater, and rainwater harvesting using the 5-tap strategy, thereby extracting purified water, resulting in the largest number of desalination, industrial effluent treatment, and recycle systems. With the constant rise in urbanization, the waste we produce has also increased. Our waste-to-energy solutions convert wastewater and organic solid waste into purified water, green energy, and rich organic fertilizers, thus working towards a circular economy. Our manufacturing facilities across the globe adhere to stringent quality and safety standards, creating solutions that reflect our competence and vision. Facilities that offer pre-designed, pre-engineered water, wastewater, process plants, and water quality monitoring instruments. Investing in R&D has led to sustained innovation and creativity, allowing us to confront challenges and create solutions for tomorrow. Our extensive in-house service network handle installations, operations, and maintenance, ensuring high-performance continuity, exemplified further with our in-house 24-hour helpline. Embracing the dynamics of the digital age, we have integrated digital remote technology across all relevant areas such as manufacturing, technical support, and marketing, ensuring optimal efficiency and greater customer satisfaction. Ion Exchange has become one of the largest providers of water and wastewater treatment in Asia and have further grown our solutions into a worldwide network, offering products and services spanning over 3 continents, breaking through cultural and traditional barriers. We set up the Ion Foundation to extend our social responsibility through which we provide solutions in fields of education, health, and hygiene. Our achievements come with the relentless efforts of our employees who have challenged technical boundaries to bring alive ideas of the future. We've dedicated ourselves towards improving quality of life, conserving the environment, and most importantly, refreshing the planet. Water, the essence of life, its acute shortage due to rampant pollution and excessive use is of great concern. At Ion Exchange, it's been our privilege to manage this scarce resource. We have achieved significant landmarks in water management for over 50 years. We provide total water and wastewater treatment, recycle, zero liquid discharge, and waste-to-energy solutions. Globally, we are one of the few to offer single-window solutions for industries, institutions, municipalities, homes and communities, ensuring a happier and healthier environment. We undertake projects for public water supply, municipal sewage treatment, and solid waste management. Ion Exchange provides solutions that ensure source reduction, product recovery, waste minimization, and water reuse. This concept has been adopted by all industries. We have the largest number of references in diverse industrial and municipal segments across the geographies served, ensuring minimum freshwater requirement and faster payback on investments, resulting in its wide acceptance by all industries. Our Zero-B range of cost-effective and user-friendly home water solutions ensure 2.5 times more water recovery than conventional RO purifiers. We offer a wide range of packaged sewage treatment plants using advanced technologies for a cleaner environment. Our first manufacturing unit for the packaged drinking water, Rail Neer, was commissioned for Indian Railways in 2003. Since then, we have expanded to 5 units countrywide. In rural India, where communities face the crisis of unsafe drinking water, we are committed to solving the problem of surface and groundwater pollution by removing contaminants like fluoride, arsenic, iron, salinity, nitrate, and uranium that can be harmful and cause epidemic diseases.
We also provide mobile units in the event of a natural calamity where the water supply can get highly contaminated. These specially designed disaster management units cater to emergency requirements of drinking water that are independent of external factors like electricity. These units can travel to difficult locations and can be operated in hard-to-reach areas. Specially designed systems are also available for the Army and Navy to meet their needs of potable water during transit or camp movement. Due to rapid industrialization, freshwater sources are becoming increasingly scarce, creating the demand for alternate sources of water. We tackle this issue by treating rainwater, industrial effluent, sewage, seawater, and rainwater harvesting using the 5-tap strategy, thereby extracting purified water, resulting in the largest number of desalination, industrial effluent treatment, एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल 11 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 5.5च्या सरासरीनं 5.5 रन प्रति ओवर की औसत से 11 रन कुल स्कोर, 4 विकेट के नुकसान पर रोहा राइजिंग रेंजर्स काफी डिफिकल्ट सिचुएशन में है, लेकिन बाहर आना होगा. इधर ये इस मैच में इस मुकाम को अगर हासिल करना है तो प्रयास करना होगा. गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ की तरफ, एक सिंगल बटोर चुके हैं. एक सिंगल की मदद से स्कोर जा पहुंचा 12 रन. तीसरे ओवर का प्रारंभ यहां पर हो चुका है. कुणाल मिस्त्री खुद की ट्रैजेक्टरीज दिखा रहे हैं, खुद लीड कर रहे हैं टीम को. बैकफुट पर जाके इस गेंद को पुल किया है. फिलहाल हवा में न खेलने का प्रयास. प्रीतम आए और जब तक क्षेत्ररक्षित किया गेंद को तब तक 1 रन बटोर चुके थे और इस 1 रन की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन. कुणाल की इस गेंद को काफी दूर फेंका गया था स्टिक से. अंपायर ने करार दिया है व्हाइट बॉल सिग्नल देते हुए. एक सिंगल एक्स्ट्रा रन की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा 14 रन, 4 विकेट के नुकसान पर.
आणि इथे पहा बॅट्समन आउट. आँख मारू तो 14 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. तो क्रमांक 5वा रोहा संघ जसा पत्त्यांचा डाव कोलमडावा तसा कदाचित इथे 5 महत्वपूर्ण खेळाडू परतीचा प्रवास. परंतु रोहा संघाकरता एक गोष्ट मी आवर्जून सांगेन कि दोस्तों, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक ना सफल हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे ठोकलाय चौकार. हम ना छोड़े तोड़े फोड़े जो भी हमसे पंगा ले. हम ना छोड़े तोड़े फोड़े जो थैंक यू. आणि इस 4 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा 18 रन, 18 ऑन स्कोर कार्ड. कुणाल मिस्त्री के अगेंस्ट ये स्ट्रोक खेला गया था. काफी स्ट्रगल कर रहे थे टीम रोहा. ये स्ट्रोक ऑन साइड में, वहां पर फील्डर मौजूद है. मिस फील्डिंग दिखाई दे रही है. स्वप्निल पाटिल थे उस क्षेत्र में. एक सिंगल बटोर लिया और इस सिंगल के मदद से स्कोर जा पहुंचा है 19 रन बिना माफ करो 5 विकेट के नुकसान पर. शरीराचा वेध घेतला चेंडून आणि लेग बाईटचा सिग्नल पंचांकडनं येतोय. याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या एंड ऑफ दी 3rd ओव्हर जाऊन पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि विजयाकरता 55, 18 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज आहे. 55 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मैच इन 18 डिलीवरीज. 18 बॉल 18 गेंदे शेष है और 55 रनों की जरूरत है. धीरज आ चुके हैं. पहली गेंद टप्पा पड़ने के बाद इस गेंद ने कम उछाल प्राप्त किया. सो इसी की वजह से बल्लेबाज को भी परेशानी नजर आई, सख्त नजर आई. मैदान के अंदर थोड़ा सा स्ट्रगल शुरू है दोनों भी बल्लेबाजों से. धीरज फिर एक बार दूरवारी एंड की छोर से निकले हैं. लेग स्टिक के बहुत बाहर ये गेंद का एग्जीक्यूशन. अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल यहां पर आता हुआ और कुल स्कोर में इस 1 रन की मदद से इजाफा होता हुआ 21 रन कुल स्कोर जा पहुंचा है. 54 रनों की अभी भी फिलहाल जरूरत है. हा चेंडू सरळ आदळला होता देहयष्टीवर आणि लेग स्लिप मध्ये स्वतः आमचे HR तैनात आहेत तुषारजी चौधरी. अगदी पूर्ण संघाला नियंत्रित करतात. पूर्ण संघाची दारोमदार म्हणजे जीव टाकून खेळणं काय असतं कदाचित तुषारजी चौधरी यांच्याकडनं पाहिल्यावर समजेल. फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सरळ समालोचन कक्षाला मानवंदना. षटकार. थँक्यू. उद्या पार्टीमध्ये अशी गाणी वाजतील. जो संघ चॅम्पियन ठरेल इथून तर त्या संघाकरता अशी गाणी निश्चित वाजतील. डेफिनेटली जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धीरजवर आक्रमण चढवलंय आणि प्रेशरमध्ये आल्यानंतर काय घडतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे एक्झिक्यूट केलाय पंचांनी. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 29 या धावसंख्येवर. 4थं षटक जे प्रगतिपथावर है. चौथे ओवर का खेल यहाँ पर जारी है. अच्छी खासी गेंद विकेट कीपर के दस्तानों में. रवि अतकारी को देख रहे हैं विकेट कीपर की भूमिका में. हम लोग डेफिनेटली एक प्रयास कर रहे हैं. टीम वाडा और रोहा के बीच ये बहुत ही बड़ा मुकाबला जारी है. फटका चांगला आहे. बॉल चालला लॉन्ग दी कार्पेट. ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर मध्ये प्रीतम स्वतः आहेत. अतिशय खराब फिल्डिंग. शब्दच नाही आहेत आता या क्षेत्ररक्षणाकरता. कारण मोठ्या मोठ्या खेळाडूंकडे अशा जर चुका होत आहेत डेफिनेटली 2 धावा इथे कन्वर्ट केल्यात. या 2 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर इज ऑन 31 आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट. चांगला स्ट्रोक आणि पहा एका हातानं चेंडूला क्षेत्ररक्षित केलं.
फिल्डिंग पाहायला मिळाली, एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 32 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ द 4th ओव्हर. संघाची टोटल 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. कम ऑन डीजे. साड़ी साड़ी पहन के साड़ी आए तो उसको बुरे, छोटे छोटे स्कर्ट भी जो पहन के आए तो बुरे. छोड़ साड़ी छोड़ स्कर्ट, इन कपड़ों से क्या होता. थँक्यू. आणि 32 ही धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर निखिल. पुढचं षटक. सुंदर गोलंदाजी होते. बीट केलं, कारण आता जर अपन विचार केला, टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी धीमी आती हुई अंदर की तरफ आई और सीधी विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद जाती हुई. कुणाल मिस्त्री को देख रहे हैं विकेट कीपर की भूमिका में. अव्वल रोल अभी फिलहाल इस मैदान पर निभा रहे टीम वाडा के लिए. फटका चांगला है. ऑन द राइज बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईन. सीमा रेषा पलीकडे. षटकार. बोलेगा या बोलेगा साला. थँक्यू डीजे. धन्यवाद. हेमंत सर, आपण सकाळीच सांगितलंय त्यांना की सर सलामत तो पगडी 50. आपण परत मॅच ठेवू पाहिजे तर, पण स्वतःचं शरीर जपून खेळा. काळजी घेणं हे तुमचं काम आहे. चांगला स्ट्रोक आहे. समोर लॉंग ऑफ मध्ये सुभाष पष्टे त्याच्याकडे झाली आहे मिस फिल्डिंग. बॉल चालला आहे सीमा रेषा पलीकडे. चौकार. झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी. थँक्यू. याच चौकाराच्या मदतीनं 42 धावा. 42 धावसंख्याची धावफलकावर के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल. मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. यही उम्र है कर ले थँक्यू. गलती से मिस्टेक. यही. आणि खर तर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 42 या धावसंख्येवर. विजयाकरता 75चा पाठलाग ते करतायत. 75 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 5वं षटक जे खरं तर प्रगतीपथावर आहे. निखिल. सुंदर गोलंदाजी. आता खाली ठेवलं बॉलला. प्रॉपर एक्झिक्यूट केलाय. गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी होते. संघाची धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये. जर स्टॅबिलिटी प्राप्त झाली आहे. धावसंख्येला 42 आकडा हा धावफलकावर जोडला गेलाय. छेडछाडी करण्याचा प्रयत्न झालाय. वन्स अगेन इट्स अगेन डॉट बॉल फॉर टीम वाडा. 42 ही धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 42 वर आहे. 75चं टार्गेट समोर. 5 विकेटचं झालंय पतन. आता लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. दिशा इथे थोडीशी भरकटली आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल एक्झिक्यूट झालाय. 43 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 32 ची अजूनही गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता टीम रोहा. बॅकफुटवर जाऊन सुंदर. आता पहा सुभाष पष्टेने एक चांगलं क्षेत्ररक्षण अगदी निश्चितच पाहायला मिळालं. आणि प्रवीण गायकवाड जे खरं तर त्रस्त होते मागच्या काही क्षणांपासून, ते आता त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसी दिसते. कारण डेफिनेटली जेव्हा स्वतःचा संघ संकटांच्या स्थितींचा सामना करतो. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत महत्वपूर्ण. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. थँक्यू. चला शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 31. म्हणजे तसं पाहायला गेलं तर फक्त 5 षटकार आणि 1 सिंगल. परंतु ते 5 षटकार जो खेळाडू मारेल, खरोखर नथिंग इज इम्पॉसिबल. या जगात अशक्य असं काही नाहीये. पहिलाच बॉल इथे दांडी 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 गुल. यष्टा वाकवल्यात अक्षरशः.
गडी बाद झालाय. गोलंदाज तयार. फटका फसलाय. संधी नशिबानं दिली होती परंतु त्या संधीचं सोनं. आणि रवीने इथे केला कॅच ड्रॉप्ड. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. आता खरं तर एखादा चमत्कारच रोहा संघाला इथून वाचवू शकेल. 45 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन हा देखील एक्स्ट्रा कव्हरला फटका. गोलंदाज तयार. फटका इथे फसलाय आणि चेंडू हवेत आहे. आणि पाहतोय आपण सुभाष पष्टे खरं तर वाडा संघाच्या प्रत्येक पाठीराख्याच्या मनावर जे स्मित असं. आणि खरं तर तिकडे देखील म्हणजे वाडा फॅक्टरीमध्ये देखील मोठ्या ऑनस्क्रीनवर ही लाईव्ह मॅच सुरू आहे. तिथे अरविंद पवार सर म्हणजे कामामुळे ते इथं पोहोचू शकत नाही त्यामुळे तिथून बरेच जण आनंद घेत आहेत. सो एक चांगली गोष्ट आहे की वाडा संघ इथून प्रमोट होतोय. रोहा रायझिंग स्टार्स तुम्ही देखील खूप मेहनत केली. चांगला प्रवास तुम्ही करून इथवर आलात. अगर घी सीधी उंगली से ना निकले ना तो कभी कभी उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तसा काहीचा प्रयत्न रोहा संघाने केला जरूर परंतु उशीर झालाय. आली आहे हिप्पी फुरे 40 वाडा. दोन्ही सामने ते जिंकलेत आणि चेहरे बदलल्यानंतर काय होतं कदाचित त्याचं प्रत्यय इथं आलाय. गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करून ते मात्र इथून आता एक साधारणतः 100-1 किलोमीटरचा प्रवास करण्याकरता निघतील. उद्या परत यायचंय तुम्हाला. हा यस नाश्ता करून घ्या. शुभेच्छा मनापासून. चला यानंतरची लढत आजच्या दिवसातला शेवटचा अंतिम सामना जो तुमच्या भेटीला येईल. IEI चॅम्पियन अक्षय शिंदे फॅन क्लब आणि त्या विपक्षामध्ये भावेश दुबे फॅन क्लब HO फायटर्स. टॉस जिंकलाय भावेश दुबे कर्णधारानं. प्रथम फलंदाजी करणे फार हुशार आहे कॅप्टन. मी जरूर सांगेन कारण आता वाजलेत 5:45 जवळजवळ 5:50 म्हणजे 5 पकडा. आणि थँक्यू डीजे. या मॅचचा उत्तरार्ध जेव्हा सुरू होईल तेव्हा ड्यू फॅक्टर मॅटर करेल आणि त्यावेळी खरं तर क्लायमेटिक कंडिशन्स ज्या आहेत त्या HO पॅन्थरला साथ देतील. म्हणजे फार डोकं चालवून निर्णय घेतलाय अगदी. त्या विरोधात आता IEI चॅम्पियन संघाला इथून सतर्क राहावं लागणार.